काल रात्री हे सगळं मी अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर 12-12:30ला मला एक फोन आला तिकडनं, माझ्या कार्यकर्त्याचा आला. मी नंतर जरा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आमदारांचं फोनवर देखील G24 तास का कोणतरी दाखवतं ते चॅनल, आणि तेही मी बघितलं. वास्तविक काय नक्की तिथं घडलंय आणि तो अतिशय म्हणजे वैतागलेला माणूस कसा बोलतो तशा पद्धतीनं काही त्याचं वक्तव्य चाललेलं होतं. वास्तविक सत्ताधारी असो विरोधक असो कुणीही लोकप्रतिनिधींनी जे संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे, कायद्याने घटनेचं राज्य असतं, त्याचा कुठेही दुरुपयोग होणार नाही याबद्दलची खबरदारी सरकार म्हणून राज्यकर्ते घेत असतात. त्यावेळेस सरकारमधल्या प्रत्येक आमदारांनी संबंधितांनी हे व्यवस्थितपणेच वागलं गेलं पाहिजे. परंतु अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। फार वेगवेगळ्या गोष्टी आल्या, त्या रात्री उशिरा मला त्या समजल्या आणि सकाळी तुमच्या समोर आलं. वास्तविक कुणीही अशा पद्धतीनं कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करता कामा नये. कायदा हा शेवटी सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांना समान आहे. कॉमन मॅन असेल किंवा वरच्या पदावर कोणी बसलेला असेल तरी देखील त्यांना सगळ्यांना नियम कायदे सारखे आहेत. वास्तविक कुणाच्या बद्दल कुणाची माझी तक्रार असेल तर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे, रितसर त्या ठिकाणी केली पाहिजे, आणि पोलीस स्टेशनच्याच आवारामध्ये हे सगळं घडलेलं आहे असं प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. मी अजून आज सकाळी पण 1-2 फोन लावले होते, पण ते अवेलेबल संबंधित मला अवेलेबल झाले नाही. मी त्याच्याबद्दल मेसेज टाकलेले. मला ज्यावेळेस तिकडनं अधिकची माहिती मिळेल त्यावेळेस मी रात्री म्हणजे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री त्यांच्याशी पण बोलणार आहे. मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचं काल एक छोटं ऑपरेशन डोळ्याचं झालेलं आहे, त्याच्यावर ते काल कुणाला अवेलेबल नव्हते, म्हणजे विश्रांती घ्यायला डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली होती. पण आज देवेंद्रजींशी आणि बाकीच्यांशी बोलून नक्की काय झालंय, एवढ्या टोकाचे मजल का त्यांनी मारली, इतका TV चॅनलला पण त्यांनी फोनवर काही संभाषण जे केलं ते पण कायद्याला धरून अजिबात नव्हतं, हे माझं स्पष्ट मत आहे.